स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 2 ला आपण सुरुवात करणार आहोत। फिजिकल आणि त्याचबरोबर आपण इंडेक्स प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, ज्या काय फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, इंडेक्स प्रॉपर्टीज आहेत सॉइलच्या, त्या पूर्ण आपण या युनिट नंबर 2 मध्ये आपण डिस्कस करणार आहोत। आणि हा जो युनिट आहे तो 16 मार्कांसाठी तुम्हाला फायनल एग्जाममध्ये हा युनिट येणार आहे, त्यामुळे प्रॉपर स्टडी करा। ठीक आहे, खूपच छोटासा युनिट आहे, जास्त काही नाही आहे। थोडे टेस्ट आहेत, टेस्ट सोडला तर बाकी थेरी पार्ट हा थोडासाच पार्ट आहे। तर चालू करूयात आपण युनिट नंबर 2 ला। 16 मार्कांसाठी एग्जाममध्ये येतो, हे लक्षात असू द्या। त्या पद्धतीने प्रॉपर स्टडी करा। त्याच्यामध्ये सिलेबस तुम्ही बघू शकता, तर टोटल सिलेबसमध्ये आपल्याला 2.1 आहे, 2.2 आणि 2.3 असे 3 पॉईंट आहेत। मेजर पॉईंट 3 आहेत, याच्यामध्ये सब पॉईंट खूप आहेत। तर 2.1 मध्ये पूर्णपणे सॉइल बद्दल माहिती आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये पुन्हा कन्सिस्टन्सी ऑफ सॉइल आहे 2.2 मध्ये। 2.3 मध्ये आपण पार्टिकल साइज डिस्ट्रीब्यूशन आहे, त्याचं सॉइलचे क्लासिफिकेशन आहे, हे सगळे पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत। व्हिडिओ पॉज करा, हा पूर्ण सिलेबस लिहून घ्या। ठीक आहे, ऑलरेडी पण आपण सिलेबस डिस्कस केलेला आहे, मार्क बघितलेले आहेत ऑलरेडी। तर सिलेबस प्रॉपर व्हिडिओ पॉज करा, सिलेबस लिहून घ्या आणि आता आपण 2.1 ला सुरुवात करूयात। ठीक आहे, 2.1 ला। तर 2.1 सिलेबस जर लिहायचा नसेल तर डायरेक्ट 2.1 लिहून हे पूर्णपणे लिहिलं तरी चालेल, अदरवाईज डायरेक्ट 2.1 असं बुकच्या सेंटरला लिहिलं तरीही चालेल। तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट 2.1 मध्ये बघा आपल्याला काय काय आहे सिलेबस। टोटल सॉइल 3 फेज सिस्टीम आहे सॉइलची, काय असतं ते पूर्णपणे मी तुम्हाला पूर्ण सिलेबसवरती व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे। 3 फेज सिस्टीम काय असते, वॉटर कंटेंट कसं फाइंड आउट करायचं, डिटर्मिनेशन ऑफ वॉटर कंटेंट बाय ओव्हन ड्राईंग मेथड आहे ॲज पर IS कोड। त्यानंतर व्हाईट रेशो काय आहे, पोरोसिटी काय असते, डिग्री ऑफ सॅच्युरेशन, डेन्सिटी इंडेक्स, युनिट वेट ऑफ सॉइल मास आहे, बल्क युनिट वेट आहे, ड्राय युनिट वेट आहे, युनिट वेट ऑफ सॉलिड्स, सॅच्युरेटेड युनिट वेट काय असतं, सबमर्ज्ड युनिट वेट काय असतं, डिटर्मिनेशन ऑफ बल्क युनिट वेट अँड ड्राय युनिट वेट बाय कोअर कटर मेथड अँड सँड रिप्लेसमेंट मेथड। तर या 2 आपल्याला टेस्ट आहेत, तेही मी तुम्हाला इथे शिकवणार आहे। याच्यावरती क्वेश्चन सुद्धा येतात एक्झाममध्ये, त्याचबरोबर तुम्हाला याच्यावरती प्रॅक्टिकल सुद्धा तुम्हाला कॉलेजमध्ये करावं लागेल। त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कसं फाइंड आउट करतो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतं, ते डिटर्मिनेशन कसं करतो, तर पिक्नोमीटर मेथडनं आपण डिटर्माइन करतो। तर ती टेस्टसुद्धा आपण प्रॅक्टिकल जे आहे ते सुद्धा आपण ते बघणार आहोत। तर अशा पद्धतीनं टोटल सिलेबस आहे मित्रांनो 2.1 मध्ये। समजलं, 2.1 मध्ये एवढा सिलेबस आहे। ठीक आहे, एक एक करून आपण सर्व सिलेबस हा कंप्लीट करणार आहोत। तर सगळ्यात फर्स्ट जो आहे आपण 2.1 ला सुरुवात करूयात, सॉइल ॲज अ 3 फेज सिस्टीम। एवढाच पॉईंट आपण इथे आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत प्रॉपरली। तर बघा 3 फेज सिस्टीम, 3 फेज आपण घरात म्हणतो ना, सिंगल फेज, डबल फेज, 3 फेज लाईट आहे, तसं 3 फेज म्हणजे काय, 3 कोणते तरी 3 कंडिशन असतील सॉइलची आपण 3 फेज सिस्टीम बघत आहोत। तर बघा तुम्ही सॉइलमध्ये काय काय असतं इन जनरली। 3 फेज सिस्टीम डिस्कस करायच्या अगोदर आपण याच्यावरती क्वेश्चन बघूयात। क्वेश्चन बघा, एक्सप्लेन सॉइल ॲज अ 3 फेज सिस्टीम विथ लेबल्ड स्केच। तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहे 3 फेज सिस्टीम काय असते सॉइलची, एक्सप्लेन करून तुम्हाला त्याचं स्केच सुद्धा तुम्हाला काढायचं आहे एक्झाममध्ये। 4 मार्कांसाठी हा प्रश्न आलेला आहे। नेक्स्ट बघा, ड्रॉ अ फेज डायग्राम ऑफ सॉइल when soil is most fully saturated, label the diagram। म्हणजे तुम्हाला 3 फेज सिस्टीमच्या डायग्राम तुम्हाला काढायचे आहेत, त्याच्यामध्ये मॉइस्ट कंडिशन असेल किंवा फुल्ली सॅच्युरेटेड कंडिशन असेल। तर हे दोन्ही क्वेश्चनचे आन्सर ही आपण बघणार आहोत, त्याचबरोबर आपण 3 फेज सिस्टीम काय असते हे डिस्कस करणार आहोत। तर 3 फेज सिस्टीममध्ये बघा तुम्हाला मी इन जनरल एक इमेज घेऊन सांगतो, हा अशा पद्धतीचं। ठीक आहे, तर जी काय तुमची सॉइल आहे, सॉइल म्हणजे काय, थोडक्यात माती। तर मातीमध्ये काय काय असतं मित्रांनो, तर अशा पद्धतीने जर माती आणली आपण एका कंटेनरमध्ये ठेवली, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, तर त्या मातीमध्ये काही सॉलिड पार्ट असतो। हा चॉकलेटी कलर काय इंडिकेट करतोय, सॉलिड पार्ट म्हणजे ही माती आहे। ठीक आहे, फक्त माती आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये दुसरा कोणताही कंटेंट नाही आहे। तर ही चॉकलेटी कलर पूर्णपणे माती आहे। त्याच पद्धतीनं आपण त्या मातीमध्ये काही पाण्याचं प्रमाणसुद्धा असू शकतं। ठीक आहे, असू शकतं म्हणतोय मी, पाण्याचं प्रमाणसुद्धा त्याच्यामध्ये असू शकतं। तर हे निळ्या कलरचं जे आहे ते पाणी आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर त्या मातीमध्ये काही व्हाईट्स पण असतात, एअर असू शकतं त्या मातीमध्ये। ठीक आहे, तुम्ही जर माती घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला या तिन्ही
गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यामध्ये माती असते, ठीक आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही पर्सेंटेजमध्ये पाणीसुद्धा असतं, काही प्रमाणामध्ये पाणीसुद्धा असतं, त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये एअरसुद्धा असते. तर हे जे सॉलिड, वॉटर आणि एअर आहे यालाच काय म्हटलं जातं, 3 फेज सिस्टीम म्हटलं जातं. समजलं? 3 फेज डायग्राम आहे, 3 फेज सिस्टीम यालाच म्हटलं जातं. समजलं? हे अशा पद्धतीनं असतं. तर जे काय आपण माती घेतलेली आहे एखाद्या कंटेनरमध्ये, तर त्याच्यामध्ये सॉलिडचा व्हॉल्यूम एवढा असू शकतो, पाण्याचा व्हॉल्यूम हा एवढा असू शकतो, ठीक आहे. एअरचा व्हॉल्यूम हा एवढा असू शकतो, किंवा हा जो व्हॉल्यूम आहे तो कमी जास्त सुद्धा होऊ शकतो मित्रांनो. समजलं? याच सिस्टीमला 3 फेज सिस्टीम असं म्हटलं जातं. समजलं 3 फेज सिस्टीम काय आहे? तर त्याच्यामध्ये एअर असते, वॉटर असतं आणि सॉलिड असतं त्या मातीमध्ये. या तिघांच्या व्हॉल्यूमला आपण 3 फेज सिस्टीम म्हणतो, ठीक आहे. ते तिन्ही व्हॉल्यूम इंडिकेट करतात. त्याच्यामध्ये हा व्हॉल्यूम एअरचा व्हॉल्यूम आहे, हा वॉटरचा व्हॉल्यूम आहे, हा सॉलिडचा व्हॉल्यूम आहे, ठीक आहे. हा टोटल बघा, टोटल व्हॉल्यूम ऑफ वाईड्स म्हटलं जातं. का तर आपण फक्त सॉलिडचा जर व्हॉल्यूम काढायचं म्हणलं आपल्याला, तर टोटल व्हॉल्यूममधून आपण व्ही मायनस केला, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ एअर आणि व्हॉल्यूम ऑफ वॉटर आपण मायनस केला, तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सॉलिड भेटतो, ठीक आहे. त्याच पद्धतीनं हे मास ऑफ वॉटर आहे आणि मास ऑफ सॉईल आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 3 फेज सिस्टीम आहे. तुम्हाला कशाचं जरी वॉटरचं जरी व्हॉल्यूम काढायचा म्हटलं, तर तुम्हाला टोटल व्हॉल्यूममधून एअरचा व्हॉल्यूम, सॉलिडचा व्हॉल्यूम म्हणजेच सॉईलचा व्हॉल्यूम जर मायनस केला, तर तुम्हाला वॉटरचा व्हॉल्यूम हा फाइंड आउट करता येतो. इथे असं एक बाण करून दाखवा, टोटल व्ही दाखवा एक, ठीक आहे. आणि व्ही कशाला म्हटलं जातं? व्हॉल्यूम ऑफ वाईड्स, व्हॉल्यूम ऑफ एअर प्लस व्हॉल्यूम ऑफ वॉटर, या दोघांच्या कॉम्बिनेशनला व्ही म्हटलं जातं, व्हॉल्यूम ऑफ वाईड्स, ठीक आहे. समजलं 3 फेज सिस्टीम. तर आता आपण थेरी पार्ट बघूयात. तर आपण एक क्वेश्चन बघितला होता, एक्सप्लेन द सॉईल ॲज अ 3 फेज सिस्टीम. तर तुम्हाला त्याच्यामध्ये हा एक पॉईंट लिहायचा आहे, फर्स्ट, सेकंड पॉईंट लिहायचा आहे, थर्ड पॉईंट लिहायचा आहे, आणि त्याचबरोबर हे डायग्राम तुम्हाला 3 फेज सिस्टीमची डायग्राम काढायची आहे. त्या डायग्राममध्ये मित्रांनो तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे, ठीक आहे. तर तुम्ही एक्झाममध्ये तर अशा पद्धतीने कलरची डायग्राम नाही काढू शकत, हे फक्त तुम्हाला मी समजावून सांगण्यासाठी ही डायग्राम इथे घेतली होती. तर तुम्हाला पेपरमध्ये ही डायग्राम काढायची आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं सॉलिड दाखवायचं आहे, त्याच्यानंतर एअर दाखवायचे आहे तुम्हाला असे गोल गोल करून, आणि वॉटर म्हणजे डॉट 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 हे वॉटर तुम्हाला दाखवायचं आहे. आणि ही तुम्हाला 3 फेज सिस्टीम ही तुम्हाला डायग्राम जी आहे ती काढायची आहे. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ एअर हे आपण पूर्ण डिस्कस केलेलं आहे, व्ही पण आणि व्ही पण बघितलेलं आहे. आणि वेट ऑफ द एअरचं तर 0 असतं, कारण हवेचं वजन 0 असतं कधी पण. वेट ऑफ वॉटर, वेट ऑफ सॉलिड आणि हे टोटल वेट, ठीक आहे. त्याच्यामध्ये वेट ऑफ सॉलिड प्लस वेट ऑफ वॉटर येतं. समजलं? तर अशा पद्धतीने ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे. आता फक्त थेरी पार्ट बघूया. 3 फेज सिस्टीम जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं तेच आहे. तर तुम्ही बघू शकता, सॉईल ॲज अ 3 फेज सिस्टीम. ॲज अ नॅचरल सॉईल कंटेंट सॉलिड soil particles and water and air present in its voids. Such a complex nature of soil sample is difficult to analyze its physical property. Hence, it is simplified and presented in its equivalent 3-phase diagram as shown in figure below. बघितलं? समजलं? ज्या सॉईल पार्टिकलमध्ये किंवा सॉईलच्या सॅम्पलमध्ये काय काय असतं, तर त्याच्यामध्ये वॉटरसुद्धा असतं, सॉलिड सॉईल पार्टिकल्स असतात, वॉटर असतं, एअर असतं. तर ह्याच्यामुळे या तिघांच्या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला डिफिकल्ट जातं. कशासाठी? तर ते सॉईलचं ॲनालिसिस करण्यासाठी, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला डिफिकल्ट म्हणजे अवघड जातं. तर त्याच्यामुळे आपण सॉईलला अशा पद्धतीनं 3 फेज डायग्राममध्ये आपण त्याला व्यवस्थित पद्धतीमध्ये त्याला रिप्रेझेंट करतो. आणि 3 फेज डायग्राम आपण ऑलरेडी बघितलेली आहे अशा पद्धतीनं, ठीक आहे. त्याच्यामध्ये एअरचं प्रमाण एवढं आहे, वॉटरचं प्रमाण एवढं आहे, सॉलिडचं प्रमाण एवढं आहे. अशा पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करता येतं आणि याच्यावरून आपण सॉईलचं ॲनालिसिस करायला आपल्याला थोडीशी मदत होते. म्हणून आपण सॉईलला कधीही 3 फेज डायग्राममध्ये आपण मांडतो. समजलं? त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, डिपेंडिंग अपॉन 3 फेज डायग्राम ऑफ सॉईल इट इज क्लासिफाईड इन 3 कॅटेगरीज. मग त्याच्यामध्ये ड्राय सॉईल आहे, पार्शली सॅच्युरेटेड सॉईल आहे आणि फुल्ली सॅच्युरेटेड सॉईल आहे. ड्राय सॉईल म्हणजे काय असतं मित्रांनो? नावातच आहे, ड्राय सॉईलमध्ये पाणी काहीही नसतं, काहीही पाणी नसतं. पार्शली सॅच्युरेटेड सॉईल म्हणजे काय असतं? तर त्याच्यामध्ये पाणी असतं. आणि फुल्ली सॅच्युरेटेड सॉईलमध्ये काय असतं? त्याच्यामध्ये पूर्ण पाणी असतं, हवा नसते. पार्शली सॅच्युरेटेड सॉईलमध्ये हवा, पाणी आणि माती, सॉलिड पार्टिकल्स हे तिन्ही असतं. याच्यामध्ये बघा, ड्राय सॉईलमध्ये पाणी नसतं, म्हणजे याच्यामध्ये 2च कॉम्पोनंट्स आहेत, एक तर वॉटर प्लस वॉटर नाही आहे याच्यामध्ये, फक्त एअर आणि सॉईल आहे. याच्यामध्ये 3 कॉम्पोनंट्स आहेत, एअर, वॉटर आणि सॉईल. आणि फुल्ली सॅच्युरेटेड सॉईलमध्ये 2च कॉम्पोनंट आहेत, वॉटर आणि सॉईल, ठीक आहे. एअर याच्यामध्ये येत नाही आहे. तुम्हाला
मी एक्सप्लेन पण करतो त्याच्याबरोबर डायग्राम. बघा सगळ्यात फर्स्ट कंडिशन बघा, ठीक आहे. फर्स्ट कंडिशन बघा, मोस्ट सॉईल म्हणजे जे काय नॅचरल सॉईल आहे किंवा पार्शली सॅच्युरेटेड सॉईल सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता, ठीक आहे. मोस्ट सॉईल आपल्याला क्वेश्चन विचारला होता बघा, क्वेश्चनमध्ये आपल्याला मोस्ट सॉईलची आपल्याला काय काढायची होती, डायग्राम काढायची होती फेस सिस्टीमची. तर मोस्ट सॉईल म्हणजे त्याच्यामध्ये तिन्ही घटक असतात, ठीक आहे. एअर असते, वॉटर असतं आणि त्याचबरोबर सॉलिड असतं. तुम्हाला ही डायग्राम काढायची आहे. कशासाठी, कोणती कंडिशनसाठी, मोस्ट कंडिशनसाठी किंवा नॅचरल सॉईल विचारलं किंवा पार्शली सॅच्युरेटेड सॉईल विचारलं. पार्शली सॅच्युरेटेड सॉईलमध्ये तिन्ही घटक असतात, एअर असते, वॉटर असते आणि सॉलिड असते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, फुल्ली सॅच्युरेटेड सॉईल आहे. फुल्ली सॅच्युरेटेड सॉईल त्याच्यामध्ये बघा फक्त वॉटर आणि सॉईलचे पार्टिकल्स असतात. तर तुम्हाला ही डायग्राम नाही काढायची, फक्त ही डायग्राम आणि ही डायग्राम काढायची आहे, ठीक आहे. फक्त वॉटर आणि सॉईल असते, सॉलिड पार्टिकल्स असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त अशा पद्धतीनं कंटेनर दाखवून त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला दोनच व्हॉल्यूम दाखवायचे आहेत, एक तर सॉलिडचा आणि दुसरा आहे तो वॉटरचा. ह्याच्यामध्ये एअर नाही आहेत मित्रांनो, का तर ही फुल्ली सॅच्युरेटेड आहे, फुल्ली सॅच्युरेटेड सॉईल आहे. याच्यामध्ये एअर बिलकुल येत नाही आहे, ठीक आहे. फक्त वॉटर आणि सॉलिडचा त्याच्यामध्ये व्हॉल्यूम येईल, त्याचं वेट येईल, ठीक आहे. टोटल वेट हाच असेल आणि व्हॉल्यूम म्हणजे टोटल व्हॉल्यूममध्ये व्हॉल्यूम ऑफ वॉटर प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉईल. अशा पद्धतीने ह्याला टू फेज सिस्टीम म्हटलं जातं, का त्याच्यामध्ये दोनच कॉम्पोनंट्स आहेत म्हणून टू फेज सिस्टीम. समजलं, फुल्ली सॅच्युरेटेड सॉईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ड्राय कंडिशन सॉईल. ड्राय कंडिशन सॉईल याला सुद्धा टू फेज सिस्टीमच म्हटलं जातं. याच्यामध्ये फक्त एअर आणि सॉलिड येतं, ठीक आहे. याच्यामध्ये पाणी येत नाही आहे, का तर ड्राय आहे, पूर्णपणे ओव्हन ड्राय करून घेतो आपण. त्याच्यामध्ये 1% 0.01% सुद्धा त्याच्यामध्ये आपण वॉटर नाही ठेवत, ठीक आहे. तर याला काय म्हटलं जातं, पूर्ण ड्राय कंडिशन आहे सॉईलची. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण काहीच नसतं, झिरो असतं. समजलं. अशा पद्धतीनं 3 कंडिशन पडतात. कशामुळे, जे काय आपण फेज सिस्टीम आहे 3 फेज सिस्टीम, याच्यानुसार हे 3 कॅटेगरीजमध्ये आपण सॉईलचे क्लासिफाय करतो. त्याच्यामध्ये ड्राय सॉईल आहे, पार्शली सॅच्युरेटेड सॉईल आणि फुल्ली सॅच्युरेटेड सॉईल. समजला हा पॉईंट. नेक्स्ट पॉईंट बघूयात. हावेवर इफ वी टेक अ ड्राय सॉईल मास, द व्हाइड्स आर फिल्ड विथ एअर ओनली. In case of partially saturated soil, the voids are filled completely with water. In case of partially saturated soil, both air and water are present in the voids. म्हणजे या तिन्ही सॉईलच्या कंडिशनची इथे माहिती दिलेली आहे आपल्याला. की फुल ड्राय सॉईलमध्ये फक्त ड्राय आणि एअर आणि सॉईल असते. पार्शली सॅच्युरेटेड सॉईलमध्ये तिन्ही कंडिशन्स असतात, ठीक आहे. ड्राय सॉईलमध्ये टू फेज सिस्टीम येते, पार्शली सॅच्युरेटेड सॉईलमध्ये 3 फेज सिस्टीम येते आणि फुल्ली सॅच्युरेटेड सॉईलमध्ये सुद्धा 2 फेज सिस्टीम येते. त्याच्यामध्ये फक्त वॉटर आणि सॉलिड पार्ट असतो. याच्यामध्ये वॉटर, एअर आणि सॉलिड पार्ट असतो आणि याच्यामध्ये फक्त ड्राय सॉईलमध्ये फक्त एअर आणि सॉलिड पार्ट असतो. समजलं. अशा पद्धतीने ही 3 फेज सिस्टीम इथे पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त एक्झामला कोणताही क्वेश्चन येणार नाही आहे. एवढं जरी केलं सफिशियंट आहे 3 फेज सिस्टीमबद्दल. समजलं. पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे 3 फेज सिस्टीम आणि अशा पद्धतीनं 2.1.1 हा इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे, ठीक आहे. तर एक शेवटचा पण एक बघून घ्या. इथे पण मी एक तुम्हाला कळावं असं ही त्यासाठी इमेज घेतलेली आहे. इथे पूर्ण पद्धतीने तुम्हाला सॉईल दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये व्हाईट्स असतात, ठीक आहे. त्याच्यात मॉइश्चर कंटेंट असतं. तर पार्शली सॅच्युरेटेड सॉईलमध्ये पूर्ण तिन्ही टाईप्स असतात. फुल्ली सॅच्युरेटेड सॉईलमध्ये फक्त 2, वॉटर आणि सॉलिड, आणि ड्राय सॉईलमध्ये एअर आणि सॉलिड असतो, ठीक आहे. तर ही फक्त तुम्हाला मी तिन्ही कंडिशन एकाच टायमाला तुम्हाला कळाव्यात यासाठी मी इथे ही इमेज मी इथे घेतली होती, ठीक आहे. तर ह्या इमेजला डिलीट करतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो नेक्स्ट पॉईंट आहे तो पाहणारच आहोत. त्याचबरोबर अजून एक पॉईंट राहिला आहे आपला डिस्कस करायचा, यूज ऑफ फेज डायग्राम. तर ह्या फेज जो आपण 3 फेज सिस्टीम 2 फेज सिस्टीम बघितलेली आहे, तर याचा यूज काय होतो, ठीक आहे. क्वेश्चन तर नाही आला तरी पण तुम्हाला माहिती असू द्या की या 3 फेज सिस्टीमचा आपण यूज आपल्याला काय होतो. तर बघा, इट डिफाइन्स वाईड रेशो, पोरोसिटी, डिग्री ऑफ सॅच्युरेशन अँड वॉटर कंटेंट. आपल्याला वॉटर कंटेंट फाइंड आउट करण्यासाठी वाईड रेशो, पोरोसिटी, डिग्री ऑफ सॅच्युरेशन याची काय आहे हे पूर्णपणे आपण बघणार आहोत, त्याची डेफिनेशन बघणार आहोत, तेव्हा तुम्हाला समजेल. तर हे कंटेंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फेज डायग्रामचा यूज होतो. नेक्स्ट बघा, इट इज यूज्ड टू फाइंड आउट द व्हॉल्यूम ऑफ सॉईल इफ द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, वॉटर अँड एअर आर नॉन. जर आपल्याला तिघांचा
व्हॉल्यूम माहीत असेल तर आपल्याला आपण व्हॉल्यूम ऑफ सॉईलचा व्हॉल्यूम फाइंड आउट करू शकतो. जर आपल्याला वॉटरचा, एअरचा आणि सॉलिडचा व्हॉल्यूम आपल्याला माहीत असेल तर आपण सॉईलचा व्हॉल्यूम फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट बघा, इट मेक्स कॅल्क्युलेशन वर्क व्हेरी सिम्पल. या फेज डायग्राममुळे कॅल्क्युलेशनचं वर्क हे खूपच सिम्पल होतं. इट इज यूज्ड टू डिटरमाइन द वेट ऑफ एंटायर सॅम्पल ऑफ सॉइल मास इफ द वेट ऑफ सॉलिड, वॉटर अँड एअर आर नॉन. जर आपल्याला सॉलिडचं, वॉटरचं जर वेट माहिती असेल तर आपण एंटायर सॅम्पलचं, त्या सगळ्या सॅम्पलचं, सॉईलचं आपण वेट हे फाइंड आउट करू शकतो. तर अशा पद्धतीने युजेस आहेत फेज डायग्रामचे. समजलं? तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वॉटर कंटेंट कसा फाइंड आउट करायचा, काय असतो ते पूर्णपणे आपण डिस्कस करूयात.